आम्हाला वाचे त्रास होते हो जाता यार तू संभालने वाला तू अरे बाबा मारोगे ज्ञान से मरेगा जान से क्या बात है शार साहेब माझ्या गाण्याचे शब्द आहे का हा मी तुम्हाला चाकू सुरून नाही खमसवाले आलो ज्ञानाच्या वाराने मारायला आलो असा ज्ञानाचा मार मारीन का नाही हा पुरा लंबाचित धाव समझले काय पूरे अज्ञान का वार तुम्हारा लंबाचित हो जाएगा अरे बाबा समझे क्या बोलने से पहले विचार कर लो 100 बार कर लो पलटवले शिवाय सोडणार नाही सुरमा खमसून घेजो का आज आणि घाला धिंगाणा इतिहास सुरतचा तर मी केव्हा थंडी राहतो म्हणते बाई गरम हो मी गरमच करतो ना गरमच राहतो मग काय थंड होऊन माझ्या जमतच नाही शायर साहब ना बकवास करने आए हम ना करने आए हैं दाल का बेटा ना बकवास करने आए हम ना करने आए हैं दाल का बेटा कई भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला तो वैसा है मैं तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस वैसा है मैं तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस अगर कलर जाएगा तो पैसे कर दे वापस रखते हैं तो बात करते हैं कलर अगर गया तो पैसे वापस कर देंगे हाँ समझे क्या हाँ मानो बनायचा है जो गंमत नाही करता बरोबर वो शाहीर कैसा तुम्ही पलटवाच्या गोष्टी करायला मी उकीमुकी राहून कंच्या खेळ देता नाही 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 हा धिंगाणा घालता तुम्ही घाल धिंगाणा हो धिंगाणाच घालतो थांब म्हणा हा पहिले स्टार्टिंग आहे समजे क्या म्हणून म्हणायचं है जो गंमत नहीं करता बराबर वो शाहीर कैसा जो गंमत नहीं करता बराबर वो शाहीर कैसा वस्ताद का कमाएंगे ना प्रोग्राम भी करो वैसा ताली बजाएंगे जनता बोलो बोलो वैसा ताली बजाएंगे जनता बोलो बोलो वैसा और फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर अजी थूका लगा कर गिनते हैं पैसा प्रोग्राम करो वैसा प्रोग्राम करो वैसा करो करो पैसे मस्त त्या कार्यक्रम त्या लेवलला देऊ का नाही देऊन ते मनाची रक्कम भेटते ना शाहीर सुरतले शाहीर सुरमाले तर मग त्या 30,000 32,000 33,000 समजलं काय तर मग त्या लेवलचा कार्यक्रम करून द्यायला लागेल ना त्यांच्या हक्क खेळायच्या आणि म्हणून काय म्हणायचं आहे तुम्हाला चंदाचा पता दिसला का अंधाराचा निवड जागोजागी पाव प्रत्येक बॅनरवर सूरज प्रत्येक बॅनरवर सूरज प्रत्येक बॅनरवर सूरज बापा बापा मस्त बापा जिकडं तिकडं पावा सूरजचा प्रकाश पडून राहिला नाही का पण शायद साहेब हम भी किसी से कम नहीं समझे क्या सूरज समजते का तुले सुरमा म्हणतात मले हा सुरमा
असेच अरे वा दणक्यात शायरी पाहतो ना ती आणि म्हणून म्हणायचं आहे कारले बिचार तू रवी कार से खंडवा मारूंगी ज्ञान से खंडोभाऊ आमचे भाऊजी आमचे भाऊजी तुझं नाव घे आपल्या भाऊजी हा आमचे भाऊजी खंडू भाऊजी जुनघरे मुक्काम मांडवी यांच्याकडनं 101 रुपयाचं इनाम मिळालेलं आहे लाख लाख शुक्रिया धन्यवाद यांचं म्हणणं आहे नाव घ्या घेऊ का भाऊजी जा रही है बस जरा उसे बाय करके देखो ओ खंडू जी जा रहे हैं बस जरा उसे बाय करके देखो मैं खड़ी हूँ आपके लिए थोड़ा सा ट्राय करके देखो उभा धिंगाणा घालशील का स्टेजवर मांडवीमध्ये आणि म्हणून म्हणायचं आहे कारले विचार तू अपर कस के इस जंग में लड़ना होगा शान से और ज्ञानी होकर खाता ठोकर जो लड़ता अभिमान से माणसानं जास्त घमंड करायचं नाही चारे घमंड केलं ज्ञान वाया गेलं ज्ञानी असे किती असे ज्ञानीवंत असे चालते झाले समजलं काय म्हणून जेवढ्या पावराने गोटा वरती फेकतो त्याच्या दुप्पट पावराने गोटा खाली येतो याचा विचार करायचा माणसानं म्हणून जास्त घमंड करायचं नाही जास्त मचमच करायचं नाही बहुत दूर से आई है जनता देखने हमारी कला उमेश जी देवतळे याच्यावर 50 वर्ष पाठ्यावर आहे की बहुत दूर से आई है जनता देखने हमारी कला तमन्ना है अंदर और दिल में है तो हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाए हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाए और जोश चढ़ा शायरी में तो रंगत यहाँ पे आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे का
कृष्ण म्हणे का कंसाला वाटायचं की मला मारणारा कोणी पैदा नाही. अरे दुर्योधनाला मारणारा भीम पैदा झाला, रावणाला मारणारा राम पैदा झाला आणि कंसाला मारणारा कृष्ण पैदा झाला. मी म्हणणारे असेच वारे वाढत दिले गेले. म्हणायचं ना माझ्या गुरु म्हणायचे शाहीर बसतात तर रामजी वाघ मारे की मी म्हणणारे वाया गेले, मी म्हणणारे वाया गेले. अरे त्या अंगुलीमाल अरे 100 म्हणजे पहा त्याचा इतिहास खूप मोठा आहे. अंगुलीमालचा अंगुलीमाल हे लोकांचे म्हणजे त्याच्या गुरुने त्याला आज्ञा केली होती. कोणा? त्याच्या गुरुनी. हा अंगुलीमालच्या गुरुनी. गुरुचं नाव मी सांगत नाही मला माहिती आहे. हा अंगुलीमालच्या गुरुने आज्ञा केली होती की म्हणे मला 100 मुंडके पाहिजे. 100 मुंडके. 100 मुंडके. हा 100 मुंडके पाहिजे म्हणे. पण हा शिष्य एवढा म्हणजे त्याचा आज्ञाधारी होता अंगुलीमाल. ठीक आहे गुरु मी तुम्हाला 100 मुंडके आणून देतो म्हणे. हा अंगुलीमाल 100 म्हणजे मुंडके कापायला गेला. पण एक मुंडके कापलं का लोकांचा एक बोट कापायचा. कशासाठी? हा अंगुलीमाल फक्त मोठे कापत नव्हता. अंगुलीमाल फक्त आकडा विसरला नाही पाहिजे म्हणून तो एक बोट लोकांचा कापून ठेवायचा, जमा करून ठेवायचा. समजलं का की एवढे बोट म्हणजे जेवढे बोट कापलं तेवढे मुंडके कापलं बा. असं त्याचं होतं. तर अंगुलीमालला 100 मुंडके त्याच्या गुरुने मागितले होते आणि त्या 100 मुंडके त्याने वादा केला द्यायचा आणि तो ते एक जेवढं मुंडकं कापलं तेवढा बोट काप आपल्या गळ्यामध्ये त्याची माळ व्हायचा. पण 100 मुंडक्याचं कोणाचं होतं? त्याच्या आईचा नंबर होता 100 मुंडक्याचा. कारण त्याला दुसऱ्या मुंडकच भेटलं नव्हतं. नाही म्हणून तो आपल्या इकडे जाणार होता. तर त्याला गौतम बुद्ध मिळाले आणि गौतम बुद्धाचा बोट कापायला तो गेला होता. म्हणजे मला तुमचं बोट कापायचं आहे गौतम बुद्धाला. तर अंगुलीमाल म्हणते गौतम बुद्ध का बरं नाही म्हणते मला एकच बोट पाहिजे आहे 100 विमान व्हायसाठी 100 व्हायसाठी पूर्ण. ते गेले गौतम बुद्धाकडे. गौतम बुद्ध म्हणते ठीक आहे माझं बोट कापतायस का पण माझं आहे तुला म्हणजे माझं एक पहिलं काम कर. ते कोणतं काम? कोणतं? समोर झाड आहे ते झाडाजवळ जा आणि ते झाडाचे पानं तोडून आण. अंगुलीमाल वाटणार 100 मुंडके कापतो बोट कापतो हे झाडाचे पानं म्हणजे माझ्या हाती ठीक आहे. तो अंगुलीमाल धावत गेला त्या झाडाचे पानं तोडून आणले म्हणते गौतम बुद्धाला हे घ्या पानं तोडून आणले मी. पण गौतम बुद्ध काय म्हणते आणलास ना पानं तोडून तर पुन्हा परत जाऊन त्या झाडाला जिथे तोडून आणलास तिथेच नेऊन लाव. जिथं तोडून आणलास ना तिथंच नेऊन लाव. तर अंगुलीमाल म्हणते हे कसे शक्य आहे? तर म्हणते हे काऊन शक्य नाही? अरे तू ज्या लोकांचे बोटे कापतो त्यांना अपहित करतो मग त्यांचे तू बोट जवळ जोडून देणार आहेस का? नाही. म्हणून म्हणते हिंसा करावं नाही माणसानं. आणि गौतम बुद्धामध्ये शांतीचा मार्ग होता. गौतम बुद्धाने अंगुलीमालला समजावला. अंगुलीमाल गौतम बुद्धाला शरण गेले. अंगुलीमाल गौतम बुद्धाला शरण गेले आणि त्यापासून ते अहिंसक झाले. म्हणतात ना माझे माय बाप हो गलती पर गलती करे उसे शैतान कहते हैं. गलती पर गलती करे उसे शैतान कहते हैं और गलती करके सुधर जाए उसे इंसान कहते हैं. तर शाहीर साहेब घालत धिंगाणा सुरतचा अजून कोणता धिंगाणा घालू सांगा तुमचा? वा रे वा. याला म्हणतात ना शाहीर साहेब म्हणजे खोटं बोला तर रेटून बोला ना. मी खोटं बोलीन तुम्ही काय केलं? मी म्हणतो पहिला पूजेचा मानकरी हा सन्मान कोण दिला? तर शाळेच्या मध्ये पहिली पूजा त्याच्या मायबापाने केली. वा वा बरं झालं तुम्ही सांगितलं तर आम्हाला माहित झालं. नाही तर आम्हाला माहितच नव्हता त्याची पहिली पूजा कोण केली म्हणून. जे विचारतो ते सांगा ना. हो ना. अरे गोष्टी तर मार लाखे का होतं ना. तेही खरं नाहीये. शंकर भगवंताने पहिला पूजा केली हेही खरं नाही म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. खोटं बोला तर रेटून बोला तर बोला रेटून चांगलं समजलं तरी पाहिजे लोकांना. सांगून राहिल्या गोष्टी येतात लाख्या टक्क्याच्या. मी नाही का म्हणतो ना तुझे नाव सुरू आहे तर माझे नाव सुरू आहे ना का? ऐसे आहे कितने ऐसे गए कितने. बाई म्हणते तुला पलटवल्याशिवाय सोडणार नाही. 3 भाव में पता चला का यहाँ पे कौन पलटी खाता है. ऐसे आए कितने और ऐसे गए कितने. ऐसे आए कितने और ऐसे गए कितने. हमने भी आंधी तूफान को है रोका. और तुम क्या चीज हो? तुम्हारे जैसे कितने को मैंने उखाड़ के फेंका. क्या ज्ञान के वार से समझे कि हाल फालतू वार से नहीं. मैं जो बोलूंगी उसका अर्थ स्पष्ट करके दिखाऊंगी. समझे सर सुरक्षित वगैरे. हाँ अरे म्हणून काय बनायचं आहे. शाहू
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आपल्या आई बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी. समजलं का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श खूप मोठा होता. मी सांगितलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा तेवढा कमी आहे. एकदा जातीमध्ये दंगल सुरू होता. हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये दंगल सुरू होता. एका मुस्लिम समाजाच्या बाईच्या मागे काही गुंड प्रवृत्तीचे लोक लागले होते. मुस्लिम समाजाच्या बाईच्या मागे काही गुंड प्रवृत्तीचे लोक लागले होते. तिला वाटलं मला माझा जीव वाचवायचा आहे, जाऊ तर कुठे जाऊ, जाऊ तर कुठे जाऊ. अरे रस्त्यामध्ये एक घर दिसलं. ते बाई त्या घराजवळ गेली. त्या घराच्या खिडकीतून बघितलं, घराच्या खिडकीतून बघितलं आणि ते बाई त्या घरामध्ये घुसले. त्या मुलाच्या घरामध्ये गेली, सर्रास गेली. जेव्हा सकाळ निघाल्यावर तो मुलगा उठला, ही बाई सुद्धा उठली. तेव्हा तो मुलगा त्या बाईला प्रश्न करायला लागला, म्हणजे ताई अगं आपल्या दोघांमध्ये भांडण सुरू आहेत. म्हणजे आपल्या दोघांमध्ये कोणामध्ये? हिंदू आणि मुस्लिम मध्ये भांडण सुरू आहे. अरे तू म्हणे मुस्लिम समाजाची बाई, मी हिंदू समाजाचा मुलगा. तू माझ्या घरामध्ये आलीस बाई म्हणे. अगं मी सुद्धा तरुण आहो, तू सुद्धा तरुण आहेस. तुला भीती वाटली नाही का म्हणे की हा मुलगा या घरामध्ये एकटा आहे, तर हा माझ्यावर बळजबरी करेल, हा माझ्यावर बळजबरी करेल. तेव्हा त्या बाईने त्या मुलाला उत्तर दिलं, दादा म्हणे माझ्या मागे जे गुंड लागले होते, मला वाटलं म्हणे जीव वाचवायचा आहे. मी तुझ्या घराच्या शेजारी आलो, तुझ्या घराच्या खिडकीतून वाकून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि दादा मी तुझ्या घरामध्ये आलो, मला एवढं माहित होतं मला की ज्या घराच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलेला आहे, त्या घरातील मुलगा परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणार नाही, तिला आपली बहीण समजून आपल्या घरामध्ये ठेवेल, हे मला माहित होतं दादा म्हणे. आणि म्हणून मी तुझ्या घरामध्ये आलो. ते छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी आई बहिणीची इज्जत केली. ते जगणारे महाराज सुद्धा तेली समाजाचे होते. आहे का एखाद्या तेली माणसाच्या घरी ते जगणारे महाराजांचा फोटो? नाही आहे. त्यांना माहितच नाही ना जगणारे महाराज कोण होते. महात्मा ज्योतिबा फुले माडी समाजाचे होते. पण ते का चांगल्या माडी, एक चांगला व्यक्ती होता, चांगला आमदार खासदार. त्या जातीवंत माणूस त्याला म्हणे भाषणाला बोलवलं आणि महात्मा ज्योतिबांचा फोटो लावलेला होता. म्हणे साहेब यांची पूजा करा. पण हे कोण आहे? तेव्हा त्याला सांगितलं की हे म्हणे आपल्या जातीच्या माडी समाजाचे महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांनी स्त्री शिक्षणाचं दार उघडे करून दिले. हे आपल्या जातीच्या माडी समाजाचे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी करून दिले स्त्री शिक्षणाचे दार उघडे खुले, हे म्हणे महात्मा फुले. हे त्या लोकांना माहित नव्हतं. सांगा, अरे एवढे मोठे लोक त्यांना माहित नसतात. पण या सगळ्या लोकांनी एवढे सुद्धा आपली कामगिरी बजावली आहे. आणि त्या लोकांमुळे आम्ही या माणुसकीच्या धर्मामध्ये आलेले आहोत. आणि त्या महापुरुषांची पुण्य आहे की आम्ही या ठिकाणी मानासन्मानाने जगते आहोत आणि मानासन्मानाने स्टेजवर शाहिरी करते आहोत. ही सगळी पुण्य आहे त्यांची. श्री राधाकृष्ण डेअरी तिळंगी प्रोप्रायटर अनंता भूतमारे यांच्याकडून 51 रुपये सफर पडला. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे का,
मिरगी आली का